हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्या मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आणि आज मला तुमच्याशी निवडीच्या सामर्थ्याबाबत बोलायचंय. एक सांगू, देवाने आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य दिलंय. अनुवाद 30:19 म्हणतं, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत, म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. तुमच्या लक्षात येते का की तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा तुमच्या मुलांवर आणि इतरांवरही परिणाम होत असतो. तर बघा, देवानं आपल्या समोर जीवन आणि मृत्यू हे दोन पर्याय ठेवलेत. जीवन आणि मृत्यू यापैकी कशाची निवड करायची निर्णय घेणं तसं कठीण नाही, किंवा आशीर्वाद आणि शाप यापैकी काय निवडायचं हेही ठरवणं कठीण नाही. आणि त्याने संकेतही दिलाय की तू जीवनाची निवड कर, म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत राहील. बघा, देवाने आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य का दिलंय? मला वाटतं की देवानं घेतलेली ही जोखीमच होती की त्यानं माणसाला निवडीचं स्वातंत्र्य दिलं. त्याला रोबो नकोय ज्यांच्याकडे निवडीचा पर्याय नाही, ते तेच करतायत जे देवाला त्यांनी करायला हवंय. त्याला असे लोक हवेत जे स्वेच्छेनं त्याच्यावर प्रीती करण्याचा, त्याच्या आज्ञेत राहण्याचा, त्याच्यासाठी जगण्याचा पर्याय निवडतील. आणि त्यामुळे निवड हा एक मोठा फायदा आहे. त्यातून हेच दिसतं की देव आपल्यावर विश्वास ठेवतो. निवड आपल्याला अधिकार देते. आणि मला ते आवडतं. मला याबाबतचे शास्त्रलेख आवडतात. तुम्ही जे पेरता ते उगवतं, जे पेरता त्याचीच कापणी करता तुम्ही. आणि बघा, मला आज या गोष्टीची खात्री करून घ्यायची आहे की तुमच्या लक्षात यायला हवं की निवड करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला अधिकारच देत नाही, तर ते तुमच्यावर जबाबदारीही सोपवतं. आणि कधी कधी आपल्या हे लक्षात येत नाही आणि मला काय करायचं याची निवड करता येणं हे खरंच छान असतं. पण आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाचा नेहमीच एक परिणाम हा असणारच असतो. तो एक छान मस्त परिणाम असू शकेल, पण जर आपण चुकीची निवड केली तर तो तितकासा चांगला परिणाम नसतो. आणि आज लोकांना खास करून जबाबदारी घ्यायला आवडत नाही. एक काळ असा होता की जबाबदार असणं ही गौरवाची बाब मानली जात होती. पण आज असं दिसतं की बरेचसे लोक असे आहेत जे जबाबदारी टाळण्याचाच प्रयत्न करतात. आणि देवाशी संबंधित गोष्टींबरोबर आपण हे नाही करू शकत. जर तुम्ही नियमित व्यायामशाळेत कसरत करताय, नियमित व्यायाम करताय, नियमित चालताय किंवा इतर काही, तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळणारच. तुम्ही म्हणाल मी प्रयत्न केला पण माझ्या वाट्याला दुखापत आली, पण मग म्हणजे तुमच्यावर चांगले परिणाम होण्यासाठी तुम्ही पुरेसा वेळ वाट नाही पाहिली. आणि बघा, किती लोक असं करतात. डेवला आणि मलाही माहिती आहेत. आणि बघा, ते लोक त्यांच्या वयापेक्षा 10 वर्षांनी मोठे दिसतात. त्यांना वाईट वाटतं. त्यांच्या शरीरात काही मसल गेन नसतोच. ते शारीरिकरित्या तंदुरुस्त लोकांकडे पाहतील आणि म्हणतील, जर मी त्यांच्यासारखा असतो तर, किंवा जर मी त्यांच्या इतका ताकदवान असतो तर मग हे जे लोक तंदुरुस्त आहेत आणि त्यांनी ते इच्छा करून मिळवलेलं नाही, तर त्यांनी योग्य पर्यायाची निवड केली आहे. शहाणपणाबद्दल बोलताना मला नीतिसूत्राचा आधार घ्यायला आवडतो. बघा, शहाणपणाची माझी स्वतःची व्याख्या आहे आणि मला वाटतं ती अचूक आहे. कारण शहाणपण म्हणजे आत्ता योग्य तो पर्याय निवडणं ज्याने तुम्ही नंतर समाधानी होऊ शकाल. बघा, जेव्हा आपण भावनांचा विचार करतो, आपल्याला त्या क्षणी जे चांगलं वाटतं ते आपण करतो, पण नंतर मग आपल्याला तो पर्याय निवडला याचा पश्चाताप होतो. पण शहाणी व्यक्ती म्हणजे काय, तर तुम्ही आत्ता ते करता जे कठीण असलं तरीही तुम्ही नंतरच्या काळात त्यामुळे समाधानी होत असता. यहोशवा अध्याय 24 वचन 15. परमेश्वराची सेवा करणं हे तुम्हाला गैर दिसत असलं तरी तुम्ही कुणाची सेवा करणार हे आजच ठरवा.
महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवांची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची, मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. परमेश्वराची. हे मला खूप आवडतं. तुम्ही तेच करताय का जे तुमचे मित्र करतात? कारण त्यामुळे तुम्हाला त्यांच्या गटात प्रवेश मिळेल म्हणून, की तुम्ही देवाची सेवा करणार आहात, मग त्यांची इच्छा असो किंवा नसो. कधी कधी आपण एकटं उभं राहायला तयार असावं अहो. जर त्याचा अर्थ योग्य ते करणं तर नक्कीच. बरेच जण इतर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतात किंवा काय बोलतात या गोष्टींना त्यांच्या आयुष्याचे निर्णय ठरवू देतात, पण हे सगळं खरोखर मूर्खपणाचं आहे. कारण जेव्हा शेवट येतो तेव्हा तुम्हीच तुमच्या निर्णयांचे परिणाम भोगणार आहात. आणि बघा, आपण आत्ता जरी इतरांना आपल्यासाठी निवड करू देऊ इच्छित नसलो तरी त्याचा अर्थ असा नाही की आपण कुणाकडनं सल्ला घेऊ नये. तुम्हाला सल्ल्याची गरज असेल तर 1-2 लोकांकडे जा आणि त्यांना विचारा की त्यांनी काय केलं असतं. पण मतितार्थ असा की अंतिम निवड ही तुमचीच असायला हवी, कारण तुम्ही आणि तुम्हीच तुमच्या निवडीचे परिणाम भोगणार आहात. आणि म्हणूनच तुमच्या हे लक्षात आलंय की नाही माहीत नाही, पण बऱ्याच लोकांना सल्ले द्यायला आवडतं. प्रत्येकाचं स्वतःचं असं मत आहे. तुमचं आयुष्य तुमचं आहे आणि तुम्ही फक्त तेच करता कामा नये जे तुम्हाला हवंय, तर तुम्ही ते करावं जे तुम्ही आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात केलेलं देवाला आवडेल. काही लोक तुमच्यावर नियंत्रण ठेवतील, पण तुम्ही नका देऊ परवानगी. तुम्हाला त्यांनी नियंत्रित करू नये यासाठी तुमची जबाबदारी आहे आणि म्हणूनच त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका. नियंत्रण हा खरं तर जादू टोण्याचा प्रकार आहे. सैतान नियंत्रण ठेवू पाहतो, देव दिशा दाखवतो आणि निवडीचं स्वातंत्र्य देतो. पण जेव्हा लोक तुम्हाला सांगतात की जर तुम्हाला हवं ते केलं नाहीस तर आपली मैत्री राहणार नाही किंवा तुला गटाबाहेर जावं लागेल, तर तुम्ही ठाम राहायला हवं आणि तेच करावं जे तुम्ही करावं असं देवाला वाटतंय. माझ्या वडिलांचं माझ्या आईवर नियंत्रण होतं. मुळात तिला स्वतःचं असं आयुष्यच नव्हतं. हे दुःखद होतं. आजही तिचा विचार मनात आला की मी दुःखी होते, कारण तिला खरोखर कधीच काही करता आलं नाही. तिने आयुष्यात फारसा आनंद उपभोगला नाही. तिला फार मित्रही मिळाले नाहीत. तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं ही त्यांची चूक होती, तशी त्यांना ते करू देणं ही तिची होती. आत्ता असे पर्याय निवडा की ज्याचा नंतर तुम्हाला पश्चाताप होणार नाही. आता पश्चाताप म्हणजे तरी काय? याचा अर्थ वाईट वाटणं, निराश होणं, कशाबद्दल तरी व्यथित होणं, कशाचं तरी दुःख वाटणं, शोक करणं आणि हिरावलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल गमावल्याची भावना निर्माण होणं, कृती न केल्याबद्दल त्रास. आणि एक सांगू, तुमच्यापैकी काहींमध्ये ही भावना आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात पश्चाताप आहे कारण तुम्ही तो निर्णय घेतला नाही जो घ्यायला हवा होता हे तुम्हाला माहीत होतं, आणि अगदी असे निर्णय जे तुम्हाला घ्यायचे होते. किती वेळा तुम्हाला हे माहीत असतं की तुम्ही काय करावं आणि तुम्ही योग्य दिशेनं जाताय का, पण कोणीतरी तुमच्या निर्णयावर टीका करतं आणि त्यामुळे देवाला जे तुम्ही करावंसं वाटतं ते तुम्ही करत नाही आणि त्यांना जे वाटतं तेच तुम्ही करत राहता. आज मी तुम्हाला कळकळीने विनंती करते, तुम्ही देवाला खुश करणारे बना, लोकांना खुश करणारे नाही. देवाला आनंदी करणारे बना, लोकांना आनंदी करणारे नाही. प्रेषित पौलाने गलतीकरास 1:10 मध्ये प्रभावी काही सांगितलंय. त्याने म्हटलंय की मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे काय? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवित असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. बघा, विस्तारित बायबल म्हणतं की मी जर लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करत असेन, आता विचार करा, आपल्याला लोकप्रिय व्हायचंय, लोकांना आपण आवडावं असं आपल्याला वाटतं. पण तो म्हणतो की जर मी माझं लक्ष लोकप्रिय होणं असेल तर मग मी प्रभू येशूचा प्रेषित होणार नाही. नक्कीच मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की किती लोक असे आहेत जे पवित्र आत्म्याचं नेतृत्व अनुसरत नाहीत, इतर लोकांना त्यांचं आयुष्य चालवून देऊन आपल्या वाट्याचं गमावतायत ते. आणि बघा, मला विश्वास आहे की काही लोक अगदी असेही आहेत की जे देवाशी काही नातंच ठेवणार नाहीत, कारण त्यांनी तसं केलं तर त्यांचं कुटुंब किंवा त्यांचे मित्र काय विचार करतील असं त्यांना वाटतं. योहान 12:42 आणि 43 बघूया. असे असूनही अधिकाऱ्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तो येशू होता. त्यामुळे बऱ्याच लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसे
कबूल करीत नव्हते, सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसे कबूल करत नव्हते. आता बघा, प्रेक्षकांमध्ये असं कोण आहे की जे आपला विश्वास कबूल करणार नाहीत? कारण तसं केल्याने कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर जेवणाचं निमंत्रण मिळणार नाही म्हणून. आणि बघा, किती लोक आपला विश्वास उघडपणे मान्य करणार नाहीत कारण तुम्हाला पार्टीचं आमंत्रण दिलं जाणार नाही. किंवा मग लोकांना वाटेल की तुम्हाला जी नावं ठेवली गेली आहेत, जसं जहालमतवादी, मूलगामी किंवा पुरोगामी. आणि बघा, जर तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी जहालमतवादी होणार असाल तर येशूसाठी व्हा. जग जे तुम्हाला देव करतंय त्यासाठी नाही. ते करण्याचा निर्णय घ्या जे तुम्ही करावं असं देवाला वाटतं. लोकांना तुम्ही जे करावं असं वाटतं ते करू नका. मी असं म्हणत नाही की लोकांना आनंदी करू नका. बायबल खरं तर एका ठिकाणी सांगतं की इतरांना आनंदी करण्यासाठी जगा, स्वतःला नाही. पण ते स्वार्थी आणि स्वकेंद्री नसण्याबाबतचं भाष्य करताना मी असं म्हणते की जर असा प्रश्न आला की मी देवाला आनंदी करणार की लोकांना, तर मग तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. तुमच्या पुढे 2 पर्याय आहेत, त्यातला एक निवडा. तुम्ही देवाला प्राधान्य देण्याचा पर्याय निवडा, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास हटा. म्हणजे त्यांच्याबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुमच्या आयुष्यात नेहमीच देवाला प्राधान्य द्या, बाकी सगळंच चांगलं होईल. कारण पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन अनुसरणं ही आध्यात्मिक परिपक्वता आहे. रोमकरास अध्याय 8 वचन 14. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. एक ट्रान्सलेशन म्हणतं देवाची मुलं, एक ट्रान्सलेशन म्हणतं देवाचे पुत्र. जेव्हा आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली चालतो तेव्हा आपण देवाचे होतो. मी तुमच्याशी मूठभर पर्यायांच्या निवडीबद्दल बोलणार आहे जी तुम्ही केली पाहिजे. आपण सगळ्यांनी ते करावं जे सहज सोपं आहे. पण जर आपण योग्य निवड केली नाही तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या भूतकाळाला दूर सारण्याचा पर्याय निवडा. तर हे असं आहे की तुमचा इतिहास हेच तुमचं नशीब असणं गरजेचं नाही. मी याचा जिवंत पुरावा आहे आणि कदाचित तुमच्यापैकी बरेच जण असतील जे देवाने तुमच्या आयुष्यात काय केलं त्याची प्रभावी साक्ष देऊ शकतील. माझ्यावर वडिलांकडून लैंगिक अत्याचार झाला. आई मला सोडून गेली. आयुष्यात आलेल्या पहिल्याच पुरुषाशी मी लग्न केलं आणि तो सुरुवातीपासूनच बदफैली होता. त्याने मला अनेकदा दुसऱ्या शहरात सोडून दिलं, असाच निघून गेला. मी खूपच दुखावले गेले होते आणि माझ्यात कटुता आणि संताप येण्यामागे अनेक कारणं होती आणि मी बराच काळ तशीच होते. पण हा देवाचा मार्ग नाही. त्यामुळे शेवटी मला शास्त्रलेखातून आणि माझ्याबरोबर असलेल्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनातून जाणीव झाली की मी मागे घडलेल्या गोष्टी सोडून देणं आणि पुढच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं खूपच गरजेचं आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी जे करायला हवं होतं ते केलं नाही आणि अशा एखाद्या गोष्टीवर आजही शोक करत असाल तर सोडून द्या तुम्ही. जर तुमच्या मनात आजही 10 वर्षांपूर्वी एखाद्याने तुमच्या बाबतीत केलेल्या गोष्टींबद्दल कटुता असेल तर तुम्ही ते सोडून द्यावं. तुम्ही त्यांना माफ करावं आणि भविष्यात देवाने तुमच्यासाठी योजलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायला हवं. सतत आशावादी राहा. पश्चाताप दग्ध राहू नका सतत. तुम्हाला अन्यायग्रस्त असल्यासारखं वाटतंय का? मग आयुष्यात विजय मिळवण्याची मानसिकता धारण करा तुम्ही. आणि बघा, भूतकाळात तुमच्या बाबतीत काही झालं असेल, जेव्हा ख्रिस्त तुम्हाला तारणकर्ता म्हणून मिळतो, बायबल सांगतं तुम्ही नवीन कोरा जीव बनता. विचार करा, नवा कोरा करकरीत जीव. 2 कोरिंथ अध्याय 5 वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन आले आहे. जर कोणी ख्रिस्तामध्ये आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन आले आहे. यामुळे कुणाला तरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तुम्ही पूर्वी जसे होतात तसे आत्ता नाही. ज्या क्षणी ख्रिस्त तुम्हाला तारणकर्ता म्हणून मिळतो, तुम्हाला सगळ्या पापांची क्षमा मिळते. केवळ भूतकाळातीलच नाही तर वर्तमान काळातील पापं आणि भविष्यातली पापं सुद्धा. पण तुम्ही ती क्षमा स्वीकारावी ज्याचं देणं येशूने यापूर्वीच वधस्तंभावर फेडलेलं आहे. देव आपल्याला काहीही देऊ इच्छित असला तरी आपण ते विश्वासाने स्वीकारावं. आणि म्हणून मी तुम्हाला हे वचन वाचून दाखवते आणि सांगते की तुमच्या भूतकाळात काय झालं किंवा तुम्ही भूतकाळात काय केलं यावर आत्ताचं आयुष्य जगायची गरज नाही. तुम्ही केलेलं कोणतंही पाप देवासाठी मोठं नाही की तो तुम्हाला क्षमा करू शकत नाही.
आणि तो तुम्हाला केवळ क्षमाच करत नाही, तर बायबल सांगतं तो आपली पापं इतकी दूर करतो जितकी दूर पूर्व पश्चिमेपासून आहे, आणि तो ती पुन्हा कधीच लक्षात ठेवत नाही. शेवटी माझ्या लक्षात आलं की जुनी पापं देवासमोर परत परत आणण्यात आणि सातत्याने त्यासाठी माफी मागत राहण्यात मी माझा वेळ वाया घालवत होते, कारण मी त्याच त्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलत होते ज्याबाबत तो विसरलाय. तुम्ही ख्रिस्तातील नवीन निर्मिती आहात. तुम्ही नवीन आध्यात्मिक माती आहात. आपल्यावर काही काम करणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये वास्तव्य असलेला पवित्र आत्मा ख्रिस्ताचे विश्वासणारे म्हणून येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखं बदलण्याच्या या प्रक्रियेला मदत करत असतो. तो तुमच्याकडे भविष्य आहे. पण बघा, नवीन सुरुवातीसाठी तुम्हाला जरा जोर लावावा लागेल, कारण सैतान ते तुमच्यापासून हिरावून घेऊ पाहत असतो. आणि बघा, मला वाटायचं माझं आयुष्य दुय्यम दर्जाचंच असेल. सैतानाच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून मी चूक करत होते अहो. माझं आयुष्य दुय्यम दर्जाचं तर नाहीच आहे. आणि इतकंच नाही, मला विश्वास आहे की माझ्या बाबतीत झालेल्या चुकीच्या सगळ्या गोष्टी देवाने घेतल्यात. खरं तर त्याने माझ्या भल्यासाठीच वापरल्या. मला विश्वास आहे मी ज्या कशातून गेले त्यातून जर मी गेले नसते तर आज माझ्याकडे जे अधिक चांगलं आयुष्य आहे ते नसतं. खरं तर देवाबरोबर सगळ्या गोष्टी शक्य असतात. देव तुमच्या आयुष्यात इतक्या सुंदर गोष्टी करू शकतो ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. पण मग असं म्हणायला लागा की देवाबरोबर सर्व गोष्टी शक्य असतात. आता मी थोडा वेळ आपल्याशी आपल्या विचारांच्या निवडीबद्दल बोलणार आहे. बघा, माझ्या आयुष्यात अशी अनेक वर्ष होती जेव्हा मला वाटायचं की मी काय विचार करते त्यावर माझा ताबा नाही असू शकत. तो विचार माझ्या मनात आला म्हणजे तो आला. पण हे खरं नाहीये. तुम्ही तुमचे विचार निवडू शकता, कारण बायबल म्हणतं तर्क वितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान वाकविण्यास लावतो. वा, हे ऐकायला तर पूर्ण वेळ नोकरीसारखं वाटतंय नाही का? तर तुम्हाला माहितीये का, सुरुवातीच्या काळात हे खूपच कठीण होतं. तुम्हाला त्याचा सराव करावा लागेल. चुकीचा विचार कोणता हे ओळखण्यासाठी देववचन जाणावं लागेल. जितकं जास्त तुम्ही वचन अभ्यासाल, म्हणजे बघा, बायबल म्हणतं की मत्सरी होऊ नका. मत्सर तुमचं स्वास्थ्य नष्ट करतं. बघा, मला ही समस्या माझ्यात हे माहीतच नव्हतं. मला एखाद्याचा हेवा वाटायचा, जाणवायचंही नाही की माझे विचार चुकीचे आहेत. जर आज मत्सरी विचार माझ्या मनात आला ना, तर मला माहिती आहे त्या क्षणी पवित्र आत्मा हे करतो. तो मला त्या शास्त्रलेखाची आठवण करून देतो जे मला मत्सरी बनू नये असं सांगतं, आणि तो चुकीचा विचार मला काढून टाकावा लागेल हे मला माहिती आहे. आणि कधी कधी मी मोठ्या आवाजात म्हणेन, नाही, मी मत्सर करणार नाही, कारण ही देवाची इच्छा नाही. पित्या त्या व्यक्तीने हर प्रकारे सुखी व्हावे यासाठी मी प्रार्थना करीन, आणि मी त्यांच्यासाठी आनंदी आहे. तुम्ही तो विचार करावा असं देवाला वाटतं. आणि बघा, काही जे तुमच्या डोक्यात येतं त्यावर विचार करत बसू नका. ज्या वचनाचा मी आता उल्लेख केला, 2 कोरिंथ अध्याय 10 वचन 4 आणि 5, पुन्हा एकदा वाचते मी. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तटबंदी म्हणजे काय माहितीये? हे तुमच्या वैचारिक आयुष्यातलं असं क्षेत्र आहे ज्यावर सैतान ताबा मिळवतो. हे ते क्षेत्र ज्यात तो स्वतःला लपवून ठेवतो, गाडून ठेवतो, या आशेवर की तुम्ही खोट्यावर विश्वास ठेवाल. आणि जी एक फसवणूक असते. आपली फसगत होते जेव्हा आपण कशावर तरी विश्वास ठेवतो जे खरं नसतं. मला उत्सुकता आहे की तुम्ही किती खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवलाय. कदाचित काही गोष्टी असतील ज्या खोट्या असतील आणि मी विश्वास ठेवत असेन, आणि कदाचित अगदीच शक्य आहे की मी प्रार्थना करते की देव ते माझ्यासमोर उघड करेल, मला दाखवून देईल. मला माझं आयुष्य खोट्यावर विश्वास ठेवण्यात घालवायचं नाही. मला सत्य जाणायचंय, कारण सत्यच आपल्याला बंधमुक्त करू शकतं. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक, हे जरा नीट ऐका आता, आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो. बायबल सांगतं की आपण आपल्या मनाचं नवीकरण हे करायला हवं, आणि आपण ते देववचनाच्या मदतीने करतो. रोमकरांस अध्याय 12 वचन 2, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. ही विजयाची गुरुकिल्ली आहे. मनाचं नवीकरण करणं, देवाला जसा विचार करावा वाटतो तसं करणं. आणि जर तुम्हाला ते हवं आहे जे देवाला वाटतं तुमच्याकडे असावं, तर तुम्ही देवाप्रमाणे विचार करायला शिकायला हवं.
आणि देव जे बोलेल ते बोलण्यासही, आणि फक्त बोलणंच नाही तर भावनांच्या पलीकडे, जग ज्या सगळ्या गोष्टींचा विचार करतं त्या पलीकडे जाऊन विचार करा. आपल्याला जगाशी नाही जुळवून घ्यायचं, आपल्याला आपल्या मनाचं नवीकरण करायचंय आणि आपल्याला परिवर्तित व्हायचं आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका. हे इतकं छान वचन आहे जे सांगते की देवाची इच्छा तुम्हाला परिपूर्ण झालेली पाहिजे असेल तर पवित्र आत्म्याच्या मदतीनं देववचनानुसार मनाचं नवीकरण करा आणि तुमचं आयुष्य बदललेलं बघा. आणखीन एक पर्याय, तुम्ही तुमचे शब्द निवडा, ते काळजीपूर्वक निवडा असं बायबल म्हणतं. परंतु मनुष्यांपैकी कोणी जिभेला वश करावयास समर्थ नाही. ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे. तर आपल्याला देवाची मदत लागते. आपण प्रार्थना केली पाहिजे. मी रोज करते, देवा माझ्या जिभेमुळे तुझ्या विरुद्ध माझ्याकडून पाप होऊ नये. देवा माझ्या मुखातील शब्द, माझ्या हृदयातील ध्यानधारणा तुझ्या दृष्टीला मान्य हो. आणि बघा, मला माहिती आहे मी हे देवाशिवाय नाही करू शकणार. मी आजही माझ्या मुखाने चुका करते. जे लोक बढाया मारणारे आहेत त्यांनी तर दुप्पट काळजी घेतली पाहिजे, कारण जे लोक जास्त बोलतात त्यांच्या मुखावाटे चुका होण्याची शक्यता जास्त असते कमी बोलणाऱ्यांपेक्षा. प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा असावा. आपण बऱ्याचदा विनोदाने म्हणतो की देवाला साहजिकच वाटतं बोलण्यापेक्षा आपण जास्त ऐकावं, आणि म्हणूनच त्याने आपल्याला 2 कान आणि 1 तोंड दिलं. नाहीतर आपल्याला 2 तोंड आणि 1च कान नसतं का? नीतिसूत्र 18:21चं सार हेच आहे. जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत. मृत्यू आणि जीवन शब्दामध्ये सामर्थ्य आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. बघा, शब्द हे एखाद्या पात्रासारखे असतात. जसं आता या कपामध्ये माझं पाणी आणि मी ते पिणार आहे, तर वा, मधुर, किती छान. पण एक सांगू का, मी ते चिखलानेही भरू शकले असते ना. मग ते चवीला इतकं चांगलं असतं का? तुमच्या शब्दात सामर्थ्य सामावलेलं आहे, तुम्ही ते निवडू शकता. आजचा आपला आणखीन एक महत्वाचा शब्द, हे शब्द कशाने भरायचेत त्याची निवड तुम्ही करू शकता. बायबल याकोब 1:26 मध्ये म्हणतं, आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. बाप रे, बघा, काही धार्मिक लोक हे जगातील सर्वाधिक चहाडखोर असतात. सुदैवाने सगळेच नाहीत, पण काही जण हे इतके चिकित्सक आणि पटकन मत बनवणारे, नकारात्मक असतात. स्वतःला फार धार्मिक समजतात ते, कारण ते आठवड्यातून 2दा चर्चमध्ये जात असतात. पण बायबल म्हणतं, जर तुमचा आपल्या जिभेवर आळा नसेल तर तुमचं धर्माचरण व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. आपण रोज सर्व प्रकारचे पर्याय निवडत असतो, आणि तुम्ही असू शकता संतप्त आणि कडवट, किंवा तुम्ही माफ करू शकता. तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटू शकतं, किंवा तुम्ही तुमची वृत्ती, तुमचे विचार, तुमचे शब्द यांची जबाबदारी घेऊ शकता. तुमच्यात परिवर्तन आणण्यासाठी देवाला विनंतीही करू शकता. तुम्ही तक्रार करू शकता किंवा काहीतरी करूही शकता तुमच्या आयुष्यात. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल बोलू शकता, जे आहे त्यासाठी कृतज्ञही असू शकता. तुम्ही आत्ता आज हे निवडू शकता, आणि ही तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरू शकते. निवड करा कृतज्ञ राहण्याची, विश्वास ठेवण्याची, आनंद मिळवण्याची, शांतता मिळवण्याची. सतत स्वतःची कीव करत राहू नका. मत्सर, राग, संताप, अक्षमाशीलता या भावनांनी युक्त राहू नका. या गोष्टी आपल्या आयुष्यात विष घालवतात. आजच सुरुवात करा. चांगल्या निवडी करा, ज्या निवडी देवाशी सहमत असतील, आणि तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि सुंदर असं घडताना तुम्ही पाहू शकाल. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.